नमस्कार. मी आई झाल्यानंतर माझ्या अनुभवातून शिकलेल्या काही गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्या कदाचित तुम्हालासुद्धा रिलेट करतील. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. आपल्या बाळाची दुसऱ्या बाळाशी तुलना करण्याची खरंच गरज नसते. कारण प्रत्येक बाळाची वाढ, त्याचा स्वभाव आणि त्याच्या सवयी ह्या वेगळ्या असतात. त्यामुळे आपल्या बाळाची तुलना दुसऱ्या बाळाशी कधीच करू नये. दुसरी गोष्ट, बाळ रडतं म्हणजे प्रत्येक वेळी त्याला भूक लागलेली असते असं नसतं. कधी त्याला झोप आलेली असते, कधी त्याला आपल्या कुशीत यायचं असतं, तर कधी फक्त त्याला मायेचा स्पर्श हवा असतो. हळूहळू आपण आपल्या बाळाची भाषा समजू लागतो. तिसरी गोष्ट, आपण परफेक्ट आईच असलं पाहिजे असं मुळीच नाही. सुरुवातीला प्रत्येक आईकडून चुका होतात, जशा माझ्याकडूनही झाल्या, पण त्याच चुकांमधून आपण शिकत जातो. चौथी गोष्ट, जर आपलं बाळ कधी आजारी पडलं तर आपण दवाखान्यात दाखवण्यापूर्वी इंटरनेटवर माहिती पाहतो. इंटरनेटवर भरपूर माहिती मिळते, परंतु प्रत्येक माहिती ही आपल्या बाळासाठी योग्य आहे असं मुळीच नसतं. त्यामुळे गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला हा वेळेवर घ्यायला हवा. पाचवी गोष्ट म्हणजे आपण आपल्या बाळासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण हे आपल्या आयुष्यातील खूप सुंदर क्षण आहेत. आपल्या बाळाचं पहिलं हसू, पहिलं आई म्हणणं आणि पहिली पावलं हे क्षण परत कधीच येणार नाहीत. त्यामुळे आपण आपल्या बाळाला कामापेक्षाही पहिलं प्राधान्य द्या आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सहावी गोष्ट, आईने बाळासोबत आपलीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण जेव्हा आई आनंदी असते तेव्हा बाळही आनंदी राहतात. त्यामुळे जेव्हा बाळ झोपेल तेव्हा आपणही विश्रांती करायला हवी. सातवी गोष्ट, जर आपल्याला कोणाची मदत लागली तर त्यात कमीपणा वाटून घेऊ नये, कारण आईलाही विश्रांतीची खूप गरज असते. आठवी गोष्ट, घर नेहमी परफेक्ट असणं गरजेचं नसतं. घर आवरलेलं नसलं तरी चालेल, पण आपलं बाळ आनंदी आणि सुरक्षित असणं महत्त्वाचं. नववी गोष्ट, बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याला सल्ला देणारे बरेच असतात, परंतु आपल्या बाळाच्या गरजेनुसार सल्ला आणि निर्णय घेणे हे खूप गरजेचे असते. आणि शेवटची गोष्ट, आई होणे हे सोपे नाही, पण जगातली सर्वात सुंदर भावना नक्कीच आहे. प्रत्येक दिवस हा नवीन असतो, प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो आणि त्या प्रत्येक दिवशी आपल्या बाळावरील प्रेम हे वाढत जातं. त्यामुळे शेवटी एवढं सांगायचं आहे की आई होणं म्हणजे आपली किंवा आपल्या बाळाची तुलना दुसऱ्याशी न करता रोज शिकत, चुका करत आणि आपल्या बाळावर प्रेम करत पुढे जाणं हेच आहे. तर मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत. प्रत्येक आईचा प्रवास वेगळा असतो, त्यामुळे आपलेही काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि अशाच बेबी केअर व पॅरेंटिंग विषयावरील व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.